नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 11:30 झालेले. घरातले सर्व कामं आवरून झाले माझे आणि रात्रीची खिचडी पडलेली होती ती पण गरम करून कृष्णाने गुड्याने खाऊन घेतलेली आहे. चपात्या करून झालेल्या आहे, फक्त भाजी करायची बाकी आहे. आणि वरती सुद्धा मी झाडू पोछा वगैरे सर्व आवरून आली. गुड्या राणी बसली साफ करे. घाण नाही ना बेटा एवढी? जाऊ का मग मी? तू करून घेशील का एवढे? आणि एवढे पडलेले. एक तगारी मी साफ केली हे बघा, आणि गुड्याने केले ते वरती. ते तू केले ना बेटा ते? तर मी आता पहिले भाजी करणार, तोपर्यंत गुड्या साफ करून घे. जाते बेटा मी मध्ये. एक ग्लास पाणी प्यायचं आहे का? हे कुणाचं आहे गोष्ट? आणि गुड्याला गहू साफ करून करून पाण्याची तहान लागली, तिला पाणी देते. गहू मध्ये सांगते. लाईट बंद करते. आणि काय भाजी करावं? फ्रीजमध्ये पण भाज्या आहेत, पण मग टेन्शन भाजींचं. केव्हाची विचार करत होती तर काय बनवू. फ्रीजमध्ये बघितलं तर भेंडी पडलेली होती आणि भेंडी पण नरम होत होती, त्याच्यामुळे ना म्हटलं मग मी भेंडीची भाजीच बनवते. तर मग मी बनवते मसाले भेंडी कशी बनवते तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर चला, मी पूर्ण तयारी करून घेतलेली. आणि भेंडी नाशी चिरलेली मी उभी भेंडी चिरून घेतलेली आहे. मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि कोरड्या कपड्याने पुसून मग भेंडीला चिरून घेतलेली. तर भेंडी ना अशी चिकट होऊन जाते. आपण काय करू आता, पहिले ना भेंडीला थोडीशी फ्राय करून घेऊ तेलात. तेल टाकलेलं आहे मी, तर मी तेलात थोडीशी अशी फ्राय करून घेते, जेणेकरून आपला चिकटपणा निघायला पाहिजे. जेणेकरून भेंडीचा चिकटपणा निघून जाईल अशी भेंडी आपण तेलात हे करून घेऊ फ्राय. मुलांनी तर खिचडी खाऊन घेतलेली आहे, पण त्यांचं आणि माझं जेवण राहिलेलं आहे. 12:30 होऊन गेले. आणि कसं भेंडी वगैरे चिरायला वेळच लागतो. तरी एका साईडला ती फ्राय होईल. तिच्यात टाकते थोडंसं मीठ टाकते मी. मीठ टाकून तिला शिजवू. काय पहिले तेल टाकून घेते. जिरं घेतलं. मी काय केलेलं आहे माहिती का, कांदा आणि हिरवी मिरची अशी बारीक मिक्सरला, हिरवी मिरची आणि कांदा बारीक मिक्सरला असं थोडंसं हलक्या हाताने फिरून घेतलेलं आहे. टमाटा पण तसंच फिरून घेतलेला आहे हलक्या हाताने. हलक्या हाताने म्हणायचं. म्हटलं माझं आहे ना थोडं बंद चालू करायचं, तर कांदा थोडा अदर-वदर होतो आपल्याला. थोडं तेल
कोण वाचतोय? मस्त आपली फ्राय होते. काय कांदा झालेला आहे. गरम मसाला कांदा झालेला आहे इथं आपला. इथं टाकते मी अद्रक लसूणची पेस्ट. आणि भेंडी पूर्ण कोरडी झाली. मी मसाले घेतलेले, धनिया पावडर, गरम मसाला, तिखट आणि हळद ते पण टाकून देते मी. थोडी कोथिंबीर टाकते. आणि मग टमाटे टाकले. टमाटा पण मी तसंच करून घेतलाय. तसे कांदे घेतले, बारीक आदरवतर करून घेतले. आणि आपण भेंडीमध्ये ना मीठ टाकलेलं आहे, तर आपण याच्यात थोडंसं मसाल्यानुसार मीठ टाकायचं. मस्त आपला मसाला झालेला आहे. आणि तेल पण बघा इतकं छान सुटलेलं आहे ना, याला म्हणता मसाला आपला परफेक्ट झालेला आहे. आणि आपल्या पहिले भेंडी शिजून गेलेली आहे, तर फक्त आता भेंडी टाकायची आहे. इथं भेंडी टाकून देते मी. आणि याच कढईमध्ये थोडं गरम पाणी ठेवते. आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण टाकून देऊ. पाणी टाकते मी. आपण भेंडीला आहे ना, भेंडीला फ्राय करून घेतलेली आहे ना, त्याच्यामुळे भेंडी ना चिकट होणार नाही. तिला मस्त 5 मिनिटं आपण शिजू देऊ, तेल सुटेपर्यंत.
लागली का? भूक लागली ना काय सांग. एकदम जोरात भूक लागलेली आहे. कशी एकदम एक नंबर भाजी आहे. थोडं किंचित मीठ टाकू. आणि तेल बघा सुटतंय मस्त. आणि भेंडी झालेली आहे आपलीवाली. मी आता गॅस बंद करते. पहिले कोथिंबीर टाकून घेते मग गॅस बंद करते. काय किती दिवसापासून किती मंचुरियन दिलं होतं. मंचुरियन आणि स्वाद. तर मी गॅस बंद करते. भाजी मस्त झालेली. तर मी शेजारच्या काही ना देते थोडीशी. या भेंडीची भाजी खायला. या भेंडीची भाजी खायला खूप छान झाली आहे आणि करून बघा, नक्की ट्राय करा, भारी लागते. आम्ही बी बसतो जेवायला. भूक लागलेली आहे त्यांना आणि त्यांनी कांदे वगैरे कापून ठेवलेले. पटकन भूक लागली म्हणजे मला जेवण दे. मी त्या ताईंना देते तोपर्यंत भाजी मस्त गुडिया थकून गेली का? हा थकून गेली. फुले मार्केटमध्ये आलो होतो. गुडिया गावात गेलेली होती आणि आत्ता आली. आत्ता 7:30 वाजता आहे. मी तिकडनं समोसे कचोऱ्या घेऊन आलेली आहे. स्वयंपाक काही करायचा नाही मला. तेच खाऊन घेऊ आपण. कंटाळा येतोय मला आता. इकडे दाखव ना, इथं बस ना. गुड्याला काय काय आणलं ते दाखवते मी तुम्हाला. गुड्याला आहे ना कानातले करून आणले मी. हे असे हे चांदीचे, चांदीमध्ये ते आणि असे मस्त मागे फिरकीचे. हे 250 रुपयाला करून आणले मी. मस्त खड्याचे. तिकडचं दाखव. दोघी सेम खड्याचे. वरती हे खाली नाही ग, सेम येते. हे वरती हे काल तसा आहे. 250 रुपयामध्ये बसले हे गुड्याचे. आल्या आल्या पूर्ण पसारा करून ठेवून. हे बघ, या पॅन्टी आणल्या मी नी 200 रुपयाला. मस्त आहे. व्यवस्थित मागे सरकते का? $200 रुपयाला मस्त भेटल्या. ती पण दाखव व्यवस्थित. ही पण दाखव. एक हा शिदी दाखव ना. शिदी ना. अच्छा, ती उलटी होती का मग? हे बघ. टॉप आणलं. व्यवस्थित लावून दाखव म्हणजे ना ते समजतं पण काही. आणि हे 200 रुपयाला टॉप आणलं. ठेव. एक जीन्स आणली गुड्या राणीला. बस
काय आणलं आणली का मोठी वाली? मग तशाच घालतीस ते पोरी तशाच घालताना मुली तशाच घालतात काय त्याच्यात. आणि बड्डेचं आणलं तिला गुब्बारे वगैरे बलून्स वगैरे आणले ना. मी तुला सांगितलं नाही तर काही ठेव म्हटलं. काय ठेव? तिथं ठेव ना ती बाहेर असेल बघ. आहे का पेन दाखव. बलून्स वगैरे घेऊन आली मी तिला ते किरकोळ सामान थोडंसं आणि पेन घेऊन आली. मुलांना पेन लागतात पेनचं मोठं डब्बा घेऊन आली. खोलून दाखव बेटा ते. हा पडला आम्हाला 140 रुपयाला. उलटं खोलते ना शिदं खोल. हां हां त्याच्यात 1-2 रेड आणि ब्लॅक कलरचे पण आहे ना 2-3. 20 आहे का काय दे का होते कृष्णा लागतंच 140 मग 20. तुने पाय बघ कसे केले ते. मला दुसरं दाखव नंतर बोलतो ते. पेन ठेव बेटा ते. 60 रुपयाला एक पण किती? ते राहू दे आता. बस आता काय शेवाळ्या. शेवया घेऊन आली मी. आपला खीर खुर्मा करायला म्हटलं उद्या करीन मी. धने घेऊन आली शेंगदाणे घेऊन आली 1 किलो ते लागत होते तर. असं होतं आजचा बाजार आमचावाला. गुड्यासोबत गेलेली होती मी शॉपिंग करायला. बाऊल दाखव त्याला आवडले तर बरं. अशी होती आजची शॉपिंग आमचीवाली. आणि गुड्याला जे पाहिजे होतं ते घेऊन दिलं मी तिला म्हटलं तुला जे जे पाहिजे ते घेऊन घे बाई. आणि काय गुस्सा झाला आहे का भाऊला आहे ना गुस्सा आलेला आहे आमच्या दादाला. त्याला मला घेऊन दे ना तुला काय पाहिजे नंतर. तर समोसे आणि कचोऱ्या घेऊन आलेली आहे. आता ते खाऊन घेतो गरम गरम. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ ना खूप मोठा होऊन जातो तर त्याच्यामुळं व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. आवाज